आपण यापूर्वी पीक विमा योजना घोटाळ्याच्या अनेक बातम्या केल्या असतील, पण आज आम्ही पुनर्रचित हवामान आधारित फळबाग योजनेत कसा प्रत्यक्षात फळबाग नसताना त्याचा विमा उतरून शासकीय पैसे कसे लाटले जातात यात नमुनेदार उदाहरणं दाखवणार. त्यासाठी आपण कृषी आयुक्तालयाचे सांख्यिकी आपल्यासोबत तांबे सर आहेत. सर, तुमचं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. कशा पद्धतीने हे पैसे लाटले जातात बोगस पीक विम्याचे? हवामान आधारित फळपीक विमा योजना ही केंद्राने राज्य शासनाची विमा योजना आहे. ही विमा योजना आपण 2 बहारामध्ये राबवतो, मृग बहार आणि आंबिया बहारमध्ये. मृग बहारामध्ये 8 फळपीक आहेत आणि आंबिया बहारामध्ये 9 फळपिकांचा समावेश आहे. मृग बहारामध्ये आपण ही 26 जिल्ह्यांमध्ये योजना राबवतो आणि आंबिया बहारामध्ये 30 जिल्ह्यांमध्ये योजना राबवतो. चालू वर्षी मृग बहारामध्ये म्हणजे जो आपण खरीप हंगामात घेतला जातो, तर मृग बहारामध्ये 9 जिल्ह्यांमध्ये ही योजना 8 फळपिकांसाठी 26 जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवली. त्याच्यामध्ये 26 जिल्ह्यांमध्ये जवळपास 73,000 अर्ज या योजनेमध्ये आले होते आणि त्याचं विमा संरक्षित क्षेत्र होतं ते जवळपास 50,000 हेक्टर इतकं विमा संरक्षित क्षेत्र होतं. तर बनावट क्षेत्र किती आढळून आलं? तर 26,000 जे क्षेत्र होतं, तर 26 जिल्ह्यांमध्ये जे 50,000 हेक्टर क्षेत्र होतं, तर त्या 50,000 हेक्टर क्षेत्रापैकी काही क्षेत्राचे आम्ही इथून कृषी आयुक्तालयातून पथक तयार केले आणि तर ते जवळपास 5 ते 6 जिल्ह्यांमध्ये आम्ही ते पथक फळबागांची तपासणी करण्यासाठी पाठवले की खरंच त्या ठिकाणी फळबाग आहे किंवा काय नाही. तर त्यामध्ये आम्हाला जवळपास मोठ्या प्रमाणात तिथं फळबागा आढळून आले नाही. मग त्यानंतर आम्ही कृषी विभागाचे जे सर्व क्षेत्रीय अधिकारी कर्मचारी त्यांना फळबागा तपासणीसाठी कळवलं. तर त्याच्यामध्ये आतापर्यंत आमच्याकडं जे एकूण 73,000 अर्ज आले होते, तर त्याचे आतापर्यंत 55,000 अर्जांची तपासणी झालेली आहे आणि 55,000 अर्जांपैकी 10,476 अर्जांच्या जे अर्ज आले होते त्या ठिकाणी फळबागच आढळून आलेली नाही. क्षेत्र किती असं? त्याचं जवळपास क्षेत्र जे आहे तर ते 2,900 म्हणजे 2900 हेक्टर इतकं क्षेत्र आहे आणि अजून 2 जिल्ह्यांची तपासणी बाकी आहे. त्या जिल्ह्यांचा अहवाल आणि त्याच्यामध्ये सुद्धा अजून टक्केवारी काढली तर 23% क्षेत्र बोगस नोंदलं गेलं. त्याच्यामध्ये 23% कसं करतो जरा दाखवू नये. हा, तर त्याच्यामध्ये जी आपण तपासणी केली होती, तर ही तपासणी करत असताना आम्ही इथं कृषी आयुक्तालयाचे काही इथून अधिकारी कर्मचारी पाठवले होते. तर आपण आता इथं बघतोय की हा जालना जिल्ह्यामधला घनसावंगी तालुका आहे. तर त्या ठिकाणी या शेतकऱ्यांनी 2 हेक्टर म्हणजे 5 एकर क्षेत्राचा विमा काढलेला आहे आणि प्रत्यक्ष जर ज्यावेळी तिथं आपण पडताळणी केली तर त्यावेळी तिथं हे मोकळं शेत आढळून तिथं आलेलं आहे. हे मोकळं शेत कुठले दाखवले आणि फळबाग मात्र त्यांनी इथं डाळिंब दाखवली. त्यानंतर हा दुसरा शेतकरी आहे जालना जिल्ह्यातला. तर त्या शेतकऱ्यांनी 0.80 म्हणजे जवळजवळ 2 एकर क्षेत्राचा डाळिंबाचा पीक विमा काढलाय, परंतु प्रत्यक्षात तिथं कापूस पीक आढळून आलं. त्यानंतर हे जालना जिल्ह्यातलंच घनसावंगी तालुक्यातलं गाव आहे बाचेगाव. त्या गावामध्ये त्या शेतकऱ्यांनी 1.27 म्हणजे जवळ 3 एकर क्षेत्राचा विमा काढला आहे डाळिंब पिकाचा आणि प्रत्यक्षात तिथं कापूस पीक आढळून आलं. त्याचबरोबर इथं या शेतकऱ्यांनी 2.5 एकर क्षेत्राचा विमा काढलेला आहे डाळिंबाचा आणि तिथं केळी पीक आढळून आलं. या ठिकाणी आपण बघतोय की इथं केळीचा समावेश नाही का? नाही, केळीचा त्या ठिकाणी नाहीये केळी पिकाचा समावेश, परंतु त्यांनी डाळिंबाचा विमा उतरवला पण प्रत्यक्षात तिथं केळी पीक आढळून आलं. केळीचं काढू शकलं असतं की तू? हा, केळी पण ते त्या बहारामध्ये तिथं केळी किंवा त्या मंडळमध्ये नसेल म्हणून त्यांनी डाळिंबाचा काढलेला आहे. त्यानंतर इथं या शेतकऱ्यांनी 3 एकराचा डाळिंबाचा पीक विमा काढलाय, परंतु तिथं प्रत्यक्षामध्ये कापूस पीक आढळून आलं. असेच हे घनसावंगी तालुक्यातले सगळ्यात जास्त क्षेत्र कुठलं आहे बोगस पीक विमा योजने? क्षेत्र कुठं आढळून कुठल्या जिल्ह्यात? आतापर्यंत जे आपण 26 पैकी आमच्याकडे आतापर्यंत 24 जिल्ह्यांचे अहवाल प्राप्त झालेत, तर त्यामध्ये सर्वात जास्त जे पीक म्हणजे विमा संरक्षित केलेल्या पिकाचं पीक हे तिथं आढळून न येणं हे सर्वात जास्त जालना जिल्हा जो आहे, तर जालना तिथं एकूण अर्ज आले होते 18,922 अर्ज आले होते. 18,922 पैकी 7,217 अर्ज म्हणजे जवळजवळ आपण बघितलं तर 40% अर्जांच्या ठिकाणी पिकच आढळून फळपिकच आढळून आलेलं आहे आणि त्याचं जे क्षेत्र आहे तर ते 1,151 हेक्टर इतकं क्षेत्र आहे. त्याच्यानंतर 189 शेतकरी असे आहेत की त्यांच्याकडं
जास्तीचं विमा क्षेत्र आढळून आलं. म्हणजे प्रत्यक्ष पिकाखालचं क्षेत्र 1 एकर असेल तर तिथं विमा हा 2 एकरचा काढला गेलेला आहे. त्याला आपण ओव्हर इन्शुरन्स म्हणतो. म्हणजे लागवड क्षेत्रापेक्षा जास्तीच्या क्षेत्राचा किती पैसे आपले गेले असते, म्हणजे फुकट लाटले गेले असते अंदाजे, सगळं पकडलं गेलं? हा, तर तो जो आकडा आहे तर आतापर्यंत जो आपल्याकडे आकडेवारी आलेली आहे तर त्याचा प्रत्येक जिल्ह्यासाठी विमा संरक्षित रक्कम ही वेगवेगळी असते. तर त्याचं आपण अजून कॅल्क्युलेशन केलेलं नाही, परंतु अंदाजे किमान शासनाचे 10 कोटी रुपये तरी ह्याच्यामध्ये जास्तीचे गेले असते. 5 ते 10 कोटी रुपये हे विमा हप्त्यापोटी गेले असते. परंतु जर तो विमा हप्ता तिथं लागू झाला असता तर तिथं फार मोठ्या प्रमाणात आपली रक्कम गेली असते. तर ती रक्कम, हा प्रश्न विमा कंपनीचा का शासनाचा? हा जो पैसा आहे हा पैसा ह्याच्यामध्ये जो विमा हप्त्याची रक्कम आहे तर ती केंद्र आणि राज्य सरकार देतं फळपीक विमा योजनेमध्ये, आणि 5% हिस्सा हा फक्त शेतकऱ्याचा असतो. परंतु विमा हप्त्याची 95% रक्कम जी आहे ही केंद्राने राज्य शासन देतं. विमा कंपनीला काही फरक नाही याच्यात, नुकसान होतं शासनाचं? हा, विमा कंपनीला इथं होत नाही, कारण विमा हप्त्याची जी रक्कम आहे ही केंद्र आणि राज्य सरकार करण्याची जबाबदारी विमा कंपनीची, ते करत नाहीत. हा, याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी विमा काढलेला आहे ज्या क्षेत्रावरती, तर त्या क्षेत्रावरती फळपीक आहे किंवा नाही, किंवा प्रत्यक्ष लागवड क्षेत्रापेक्षा जास्तीच्या क्षेत्रावरती विमा काढलेला आहे का, किंवा एका शेतकऱ्याच्या नावावरती आणि दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरती विमा काढलेला आहे, किंवा बोगस भाडे करार तयार करून बोगस भाडे कराराच्या ते जे क्षेत्र आहे त्याच्यावरती असा विमा काढलेला आहे का नाही, ही सर्व तपासणीची जबाबदारी विमा कंपनीची आहे. का करत नाही ते? म्हणजे आपण विमा कंपन्यांना तशा सूचना दिलेल्या होत्या, परंतु हे विमा कंपन्यांकडून प्रतिसाद बुडाले तर पैसे शासनाचेच जाणार आहेत. म्हणून मग आम्ही हे कुठली कंपनी आहे नेमकी? ह्याच्यामध्ये 4 विमा कंपन्या आहेत. भारतीय कृषी विमा कंपनी एक आहे, बजाज अलायन्स इन्शुरन्स म्हणून एक कंपनी आहे, फ्युचर जनरल इंडिया म्हणून एक कंपनी आहे, आणि युनिव्हर्सल सोम्पो इन्शुरन्स कंपनी, अशा 4 कंपन्या आहेत. तर या कंपन्यांकडून हे तपासणी योग्य अशी होत नव्हती, म्हणून हे सर्व तपासणी आपण कृषी विभागाच्या क्षेत्रीय अधिकारी आणि कर्मचारी त्यांच्याकडून करून घेतलेली आहे. हे सविस्तर का घेतोय माहिती आहे का मी? याच्यात बुडाला तर पैसा लाटला जाणार तर शासनाचा आहे, म्हणून विमा कंपन्या त्यांना जे काय 5% त्यांचा हिस्सा काढून घेतात विम्याचा, आणि शासनाचा पैसा बोगस पद्धतीने कसा लाटला जातो याचं उत्तम उदाहरण आपण दाखवलं. पाठीमागे फळबाग काही नाही आणि विमा काढलाय काही हजाराचा, म्हणजे लाखांनी पैसे मिळतात फळबाग असल्यामुळं. म्हणून हा जर घोटाळा समोर आला नसता तर शासनाचे करोडो रुपये अंदाजे फुकट लाटले गेले असते. म्हणून इथून पुढे तरी याच्यात कारवाई काही होती की नाही? ह्याच्यामध्ये केंद्र शासनाच्या ज्या आपल्या मार्गदर्शक सूचना आहेत त्याच्यामध्ये अशी तरतूद आहे की ज्या सर्वे नंबरसाठी किंवा त्या सर्वे नंबरमध्ये असणारं जे पीक आहे ते जर ते पीक तिथं आढळून आलं नसेल, म्हणजे जसं आता आपण बघितलं की पीक विमा काढलाय डाळिंबाचा आणि प्रत्यक्षात तिथं आहे कापूस किंवा पडीक, तलाठ्याची काही जबाबदारी नाही? तलाठ्याची ह्याच्यामध्ये काही जबाबदारी नाहीये, कारण हा विमा अर्ज करण्याची जबाबदारी शेतकऱ्याची आहे, आणि त्या शेतकऱ्यांनी जिओ टॅगचा फोटो तिथं जोडायचा आहे. फोटो जोडला? हा, मग ते त्यांनी असे चुकीचेच फोटो जोडले. म्हणजे काय करतात, विमा अर्ज भरताना त्याच्यामध्ये अर्ज करतात आणि अर्ज करते वेळी जे फोटो जोडायचे तर ते असे दुसऱ्या बागेचे फोटो तिथं जिओ टॅग फोटो जोडले जातात, आणि तो जिओ टॅग वरून त्याच्यावरती अक्षांश रेखांश येतात, त्याच्यावरून आपल्याला इथं लगेच नेमकं समजत नाही की तो फोटो नेमका त्याच सर्वे नंबरमध्ये मधला काढलेला आहे किंवा दुसऱ्या ठिकाणचा आहे. ते हे प्रत्येक मग घोटाळा उघडकीस कसं नाही, हे आपण काय सॅटेलाइटनं फोटो काढून घेतले होते, आणि सॅटेलाइटनं जे फोटो काढून घेतले ते आपण गावाचा जो गटदर्शक नकाशा असतो त्याच्यावरती आपण ते सॅटेलाइट फोटो त्याच्यावरती सुपर इम्पोज केला, आणि मग त्यावेळी लक्षात आलं की त्या ठिकाणी फळबाग नाही आणि विमा काढला गेलेला आहे. मग त्यानंतर मग आपण परत प्रत्यक्ष क्षेत्रावरती जाऊन खात्री केली की तिथं पीक आहे, फळपीक आहे किंवा नाही. त्यावेळी हे आपल्याला निदर्शनास आलं. सॅटेलाइटच्या तंत्रामुळं हे सगळा पीक विम्याचा घोटाळा समोर आलेला आहे. आशा करूया शासन यांच्यावर कारवाई करेल, कठोर कारवाई करेल, आणि हे जे विमा कंपन्या आणि हे जे बोगस शेतकरी असतात, म्हणजे शेतकरी बोगस कधी नसतो, पण अशा वृत्तीचे शेतकरी असतील तर हे चुकीचं आहे. शासनाचा पैसा फुकट लाटण्याचा प्रकार होत असेल तर निश्चित त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचटेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.